नमस्कार भावांनो बहिणींनो, चहा पाणी झाली का तुमची? तुमच्या ताईची पण नेमकी चहा पाणी झाली. समोरचं घर राहिले आपलं घासायचं, तर लेकराचे नाश्ते पाणी झाल्यावर घर गिर घासावं लागेल. हाव शेंगदाणे टाकलेत मी, भात गरम केलाय तर. मसाले नाही टाकले आज भातात, गरम केलता म्या नाश्त्यासाठी. पाणी घेन भैया तुला जवळ नाही का? तुम्ही झोपेल होते म्हणून समोरचं घर घासायचं राहिले, आता घासून घिसून घ्यावं लागेल. आणि आता मस्त थंड वातावरण झालंय आमच्या इकडं. दर दिवस पाऊस चालू आहे, लय भारी वाटायला लागले, थंड थंड. अर्धे काम झालेत तुमच्या ताईचे, अर्धे राहिलेत. कपडे गिपडे धुवून टाकलेत आणि लेकरायचे राहिलेत. आता तर छकू धुवून टाकते आमचे कपडे, सकाळचे दोघा भावाचे कपडे धुवून टाकते ती. त्यानं जर उशिरा आंघोळ केल्या तर मग दोघा भावाचे कपडे दर दिवस तीच धुवून टाकते आमची छकू. काय मग छकू, कधी जायचं गावाकडे तुला? आता ह्या महिन्यात का? शाळा उघडल्यात, आता जावं लागेल छकूला पण. आता हरसू भैया जाईन आमचा शाळेत, मग आमचं घर लय हलका हलका होईन. हरसू जाईन शाळेत, छकू दिदी जाईन गावाकडे. मग कालवा नसतोय काय नसतोय लेकरं गेल्यावर, आणि भैया येतोय शाळेतून 12 वाजता. मग तर मग घरातले कामच चालते त्याला शाळेतून येऊस तर. मग स्वयंपाक करणं, घरातले कामं गिमं, मग त्याला येऊस तर कामच राहते. ते येऊस तर मग पोळ्या भाजी होऊन जाते. कधी तर होतं नाही घरातल्या कामानं त्याला येऊस तर 12 वाजा लोक तर स्वयंपाक. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तर 12 वाजते तर स्वयंपाकाला लय उशीर होते उन्हाळ्याच्या सुट्टीत. काय भैया तुला आळणी लागतोय? ती आळणी खाते, तुला खारट लागतोय. हा खारट खातेत ना, तू खारट खातो, ती आळणी खातेत. जाय ना मग मीठ घे ना. आणि का रे तुम्ही कैरी आणायला लावली, खाल्ली नाही ती कैरी? पाऊस पडल्या हो ते तर खरंय, आता खायचे नाही. पिक्केले आंबे खात नाहीत आमचे लेकरं, कैरी लय आवडती आमच्या लेकरायला. तर होती मग भाजीपाल्याच्या मार्केटात गेले तर मग आणली होती लेकरासाठी. त्यानं अर्धी खाल्ली ना अर्धी ठेवून दिली. म्हणलं आता खाऊ नका, वातावरण बदललंय. छकूचं तसंच आहे, तिला लय कच्ची कैरी आवडती. म्हणलं खाऊ नको छकू. आता आमच्या छकूला समजत नाही, खाऊ नको म्हणल्यावर मग म्हणतेत लेकरं काहून खाऊ देत नाही, काहून खाऊ देत नाही. आज वातावरण थोडं म्हणलं आपण बदलून घ्यावं, तेच असते काय. मागच्या घरातलं वातावरण दाखवलं नाही तुम्हाला, गेलेच नाही मी मागच्या घरात. समोरच्याच घरात काढायला लागली. समोरच्या घरात लय अंधार असतोय आणि मागच्या घरात 2 लाईट आहे, मग त्याच्यामुळे उजेड असतो. मग तिथंच व्हिडिओ काढायला मजा येते आमच्या मागच्या स्वयंपाकाच्या घरात. आणि मग उजेड असतोय त्या घरात, मला लय मजा येते, तिथंच व्हिडिओ काढत असते मी जास्त. पण आता काय तुमची ताई बाहेरचं पण वातावरण दाखवणार नाही. आणि तुमचे दाजी हसायला लागलेत मला, म्हणत असतील किती दाट बोलती बापा ही, त्याच्यामुळं मला हसत असतील घरातले सगळे. मग मग त्याशी पण तब्येत बरी राहिना नाही तर मग ते हेडोत येत असतेत, कॉमेडी करतेत. पण त्याला लयच आता दवाखानाच लागेल आमच्या मागं. ह्या वर्षी तर आमच्या मागं लय दवाखाना चालू आहे. मेन माणूस घरात बिमार नाही पाहिजे, मग जास्त टेन्शन वाटतंय असं सुरू आहे. नाहीतर तरी पण मी घरात टेन्शन असते दवाखान्याचं याचं त्याचं, म्हणजे मेन माणूसच बिमार येतं. आता छकूला पण गावाकडे नेऊन घालायचंय. आता डबल भाडं थोडं खर्च लागण आहे ना. आता शाळा चालू झाली ती आलं हे. आता हरसूच्या पप्पाचं आता गावाकडे जायचं म्हणल्यावर त्याला दोघं मायल्या करायला 4-5 हजार आता लागतीनच छकूला कपडे गिपडे घेणं. छकू म्हणून मग मला सुरतला नेलंय पप्पानं, काहीच नाही घेतलं. हसायला लागली आमची छकू. तशी काय नाही म्हणत, मी तिची मजाक करायला लागले. आता काय दिवाळी 4 महिने राहिली आहे ना. 4 महिन्यांतर आम्ही घरी जातो दिवाळीला. जर याच्या म्हणजे हा पाणी पिरे जेव्हा नाश्ता पाणी करता नाही भैया, पाणी आरामानच प्यायचं, बोलायचं नाही नाश्ता करताना. काय खोका लागतोय. आता हरसू भैयाला काय मित्र नाही राहिले आता आहे भैया, सगळे तिकडच्या शाळेत जायले. म्हणजे तसं होईल. आता मागचं घर घेतलंय घासून, आता समोरचं घर घासावं लागन मला. आणि भाजीचं तर दर दिवसचं घरानं असतंय ते बाजारात. तेच भाजीपाला आहे आपल्या गावाकडच्या, आणि आल्लक भाजी नाहीये.
आपल्या इकडं ढेमसा असते तिकडं तर आले अचानक हिवाळ्यात येते ना आता ढेमस. आणि ढेमसाची भाजी लय आवडती, पण इकडं काही येत नाही आलं भाजीपाला. असं आहे इकडं. तीन भाजीपाला तिखट बनवली तर चांगली होती, नाहीतर गोड गोड भाज्या लागतात इकडच्या. प्रत्येक बटाके झालं, वांगे झालं, हे असं साखर टाकल्यावर भाज्या लागतात. आणि जास्त मसाले पण नाही इकडं, जास्त करून लक्ष्मी मसाला. हारसूचे पप्पा गेले ते अकोल्याला, तर त्या ना 150 रुपयाचा मसाला आणला, पण ती भाजी टाकली तर कडू होतोय, काय माहिती काऊन आहे ना. तसं आहे. आता पडला ते मसाला अंगावर, आता फेकूनच दे नाही. आणि भाजी जर केली तर एकदम काळी काळी होती त्या मसाल्यानं, तर मला नाही आवडला तो मसाला. लेकरं पण नाही म्हणायला लागले ते मसाला खायला, असं झाले आता. अख्खा मसाला हे आणलं तर फुलं हे तर हारसूच्या पप्पाला त्या भाज्या आवडत नाही, आणि आम्हाला तिघा मायल्या करायला आवडतात. आणि मग त्याच्यासाठी अलग करावं लागतंय. म्हणजे तुमच्या घरी असंच आहे का भाज्याचं? 2-2 भाज्या कोणाला करावं लागतात तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आमच्या घरी पण असंच आहे. हा जास्त करून हारसूचं लय चालतंय सकाळच्या नाश्त्याला, हे नको ते नको. हारसूच्या पप्पाला रात्रीचा भात उरेल होता, मग यायला म्हणलं भात गरम करून देऊ का, तर त्यानं खाल्ला. आणि आमच्या हारसूनं खमण आणून खाल्लं. असं असते आमच्या हारसूचं, आमच्या छकूचं सकाळचं दर दिवस. आमच्या छकूचा नाश्ता आहे बिस्किटाचा, आणि तुमच्या ताईचा पण आहे बिस्किटाचा नाश्ता. आमच्या तिघायचं काय नाही, आमच्या हारसूचं जास्त नाटक असतंय. आता आमच्या हारसूचं चाललंय हसणं, हे नको ते नको. आता त्यानं खमण आणले, आणि काल पण पाऊस पडू लागला तर समोसे आणले त्यानं 50 रुपयाचे आहे बाया. ते मला पण भाजी म्हणजे मला नव्हतं काय खाऊ वाटू लागलं, मग त्याच्यामुळं याच्या पप्पा म्हणे ना मग खा म्हणे समोसे. तर भैयाला असे पण समोसे आवडतात, आणि भैया पण लय भारी बनवते. ते म्हणे मम्मी बनवू का, पण मला भे वाटते लेकरायला गॅस जवळ बसू द्यायला, त्याच्यामुळं मी आमच्या हारसून नाही म्हणत असते. आणि भांडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सांगूच नका किती खरकटे भांडे. याच्या पप्पाला म्हणलं आता याला शाळेचं सगळं घेऊन द्या आणि याला शाळेत जाऊ द्या, तर ते हसू लागला. अजून काही शाळेत आलं नाही, पण लेकरं शाळेत गेले तर बरं वाटतंय थोडा दिमाखाला आपल्या, नाहीतर चिडचिड होती. ते पाय कसा हसायला लागलाय. शांत घर राहते थोडं, कधी कधी आपल्याला शांत राहू वाटते. ते म्हणतोय मी काहीतरी बोलत पण नाही, कधी पण नाही बोलत म्हणा ते, पण शाळेत गेलं तर बरं राहते लेकरायचं. आता छकू पण गावाकडे गेल्यावर शाळेत जाईन आमची. इकडं कसं आहे हिंदी शाळा आहे, मग त्याच्यामुळं आम्ही हारसूलाच इकडं सोबत ठेवले, आणि आमच्या छकूला गावाकडे ठेवले आम्ही शाळासाठी. आता हारसूच्या पप्पाला म्हणलं आपण गावाकडेच राहू पुढच्या वर्षी. ते म्हणे ह्या वर्षीच जा, पण आम्ही म्हणलं सगळे सोबतच जाऊ आम्ही. आणि म्हणलं तुमची तब्येत बरी राहत नाही, त्याच्यामुळं आता जर ते म्हणले पुढच्या वर्षी सगळे गावाकडे जाऊ तर आम्ही गावाकडे जाणार आहे. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.